ही गुड न्यूज आहे आणि महाराष्ट्रामध्ये 15 आणि 16 जुलैलाच प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरुवात झालेली आहे। जसं तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं की हे 2 दिवस सुरुवात करणारे आहेत आणि त्या सुरुवातीप्रमाणे सुरुवात झाली सुद्धा आहे। आज 17 जुलै पासून पुढे पाऊस कसा राहील, ज्या भागांना बिलकुल घेतलंच नाही अशा भागांमध्ये आज दमदार एंट्री होणार आहे आणि ते जिल्हे कोणते आहेत, कोणत्या तालुक्यामध्ये पावसाचा प्रभाव जास्त राहणार आहे, या सगळ्या गोष्टींची डिटेल आपण आज ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो 20 जुलैपर्यंत 22 जुलैपर्यंत पाऊस सांगितलेलाच नव्हता आणि त्याप्रमाणे ही सुरुवात तरी झाली आहे। त्यामुळे कमेंट करताना लक्षपूर्वक मागचे व्हिडिओ पाहत चला आणि दिलासा तुम्हाला सुद्धा आजपासून सुद्धा मिळणार आहे, काळजी करू नका। नक्कीच आजचा जो पाऊस आहे, आभाळांची गर्दी आणि पावसाचं शेड्यूल, त्याचबरोबर तापमानही आज दुपारनंतर कमी होणार आहे। आज सूर्यदूषण अनेक भागांमध्ये कमी राहील, त्यामुळे पावसाची जी काही प्रणाली आहे ती आज 17 जुलैला सुद्धा आणखीन विकसित होणार आहे। त्याचबरोबर आजचा जो काही पाऊस आहे ते ठराविक ठिकाण, पण संध्याकाळची वेळ, रात्रीच्या वेळेपर्यंत हा भागात पाऊस असेल। तो भाग म्हणजे लातूर जिल्हा परिसर, धाराशिव पूर्व भाग परिसर, लातूर, परभणी, पालम, पूर्णा, गंगाखेड, बीड जिल्हा हा जास्त रडारवरती आज असणार आहे। माजलगाव ते केज, धारूर, अंबाजोगाई, त्याचबरोबर परभणीचे एकंदरीत सर्व तालुक्यामध्ये आज पावसाची दमदार 17 जुलैला एंट्री होणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या पैठण, पाचोड परिसर, वडीगोद्री एरिया, त्याचबरोबर गंगापूर परिसर सुद्धा आज संध्याकाळपर्यंत आगमन करणार आहे। त्याचबरोबर वसमत, नांदेड पट्टा हा मध्यरात्रीपर्यंत पुन्हा सुरुवात होईल। काल दिलगुरू वगैरे भागाचे व्हिडिओ पडलेत, वसमतचे व्हिडिओ पडलेत, जिंतूर पट्ट्याचेही व्हिडिओ पडलेत, पावसाला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर मराठवाड्यातल्या एकंदरीत सर्व जिल्ह्यांमध्ये चांगली पुन्हा संध्याकाळपर्यंत आजच्या सुरुवात होईल। भिवंडी, कोकण किनारपट्टी, त्याचबरोबर दक्षिण कोकण, मराठवाड्याचा भाग आज चांगला घेतला जाईल। इकडे विदर्भाच्या बाबतीत बोलायचं झालं तर अमरावती, अकोला, नागपूर हे भाग सुद्धा आज पावसाच्या रडारवरती आहे। खानदेशच्या धुळ्याला, त्याचबरोबर उत्तर भागाला काही प्रमाणात पहिल्याच दिवशी सुरुवात झाली होती। कालही तिथे मोजक्याच ठिकाणी पडलाय, पण आजही तिथे स्थिर वातावरण, ढगाळ परिस्थिती आणि पावसाला सुरुवात इथेही होणार आहे। जळगाव, धुळे, नंदुरबार, शहादा ते बुलढाणा एरिया आणि त्याचबरोबर शेगाव परिसर, मेहकर परिसर, चिखली, खामगावला मध्यम स्वरूपाचा पाऊस आजही सुरुवात करणार आहे। वेळ कोणती असू शकते। इकडे पंढरपूर, सांगली, सातारा हा परिसर सुद्धा आज पुन्हा दमदार पावसाला सुरुवात करणार आहे। आणि जसं तुम्हाला मी मागच्या वेळेस सांगितले की 17 पर्यंत महाराष्ट्रातल्या सगळ्या कोपऱ्यात पाऊस सुरू होऊन जाईल, ती तारीख आजची आहे, इथे सुरू होऊन जाईल। यातही काही जणांना जर कमी पडला किंवा असमान वितरण सारखाच पडला, अपेक्षेपेक्षाही कमी पडला, तर काळजी करू नका। शासकीय यंत्रणेने दिलेल्या तारखेच्या आत महाराष्ट्र व्यापणार आहे, हे भाष्य मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी वारंवार सांगितलं होतं। अजूनही तो फक्त 2 दिवस झाले सुरुवात करतोय, तर इतक्या ठिकाणी मुसळधार पावसाची व्हिडिओ यायला सुरुवात झाली आणि आता इथून पुढे मान्सून पसरायला चांगली पोषक परिस्थिती निर्माण झाली। तर इथून पुढे कसा पाऊस बरसेल हे तुमच्या लक्षात पण येणार नाहीये। तर आता हळूहळू आपण महाराष्ट्रातले एक एक विभाग समजून घेऊयात। मान्सूनची कमी दाबाचं क्षेत्र हे अरबी समुद्रामध्ये चांगल्या पद्धतीने उपस्थित झालंय। तिथे असलेला कोकण किनारपट्टी आणि त्या परिसराला आज चांगला झुडपून काढणार आहे। मान्सूनचे वारे जोराने वाहत आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये उद्या 18 जुलैपासून परत झडीचं वातावरण सक्रिय होणार आहे। झडीच्या वातावरणामध्ये सर्वांनाच दिलासा असेल, पण आजच्या 17 जुलैला गरमीची लेवल जास्त प्रमाणात असल्यामुळे इथे पाण्याच्या थेंबाची जाडी छत्रपती संभाजीनगरला, लातूरला, नांदेडला, बीडला, परभणीला, त्याचबरोबर सोलापूरला, नांदेडसह इकडे यवतमाळला सुद्धा मोठी असणार आहे। नाशिकच्या बाबतीत बोलायचं झालं तर इथे काल काही ठिकाणी ढगफुटी झाली आहे, पण याच भागांमध्ये अनेक ठिकाणी आजही जोर वाढलेला असेल। वारे परेशान करतील दुपारपर्यंत, पण संध्याकाळच्या वेळेला इथे सुद्धा आगमन होणारच आहे। त्याचबरोबर हा जो काही पश्चिम महाराष्ट्राचा पट्टा आहे यांना वारंवार उशिराच घेतोय, काही ठिकाणी लवकरही सुरुवात झाली,
याही भागामध्ये चांगली सुरुवात आजपासून होणार आहे। त्यानंतर परिस्थिती पाहायला गेलं तर विदर्भाची थोडी बिकट होत चालली आहे। मागच्या वेळेस विदर्भाला एक लागोपाठ पाऊस सुरू होता, पण या विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांसाठी येत्या 24 तासाचा वेळ लागेल। आजही संध्याकाळपर्यंत इथे काही ठिकाणी चांगला पाऊस अपेक्षित आहे आणि जवळपास 20 जुलैच्या आत महाराष्ट्र हा पूर्ण व्यापला जाईल। ह्या 2 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये काही मोजक्या ठिकाणी का होईना पण झडीचं स्वरूप कायम राहील। यामध्ये मराठवाडा, विदर्भ हा समावेश आहे आणि याच टायमिंगला काही ठिकाणी जोरदार फटके देखील राहतील। पुढील अपडेट तुम्हाला मी सांगितलेले आहे। विहिरीचा पाण्याचा प्रश्न जो आहे तो 25 पासून पुढे मिटायला सुरुवात होणार आहे आणि राज्यामध्ये जवळपास पुढचे 13 ते 14 दिवस महाराष्ट्रात पाऊस हा कायम असणार आहे। त्याचबरोबर परिस्थितीला उद्याच्या तारखेला काय होईल ते देखील लक्षात घेऊयात। उद्या आहे 18 जुलै। पाऊस विदर्भाच्या बुलढाणा जिल्ह्यापासून सुरुवात करतोय। अकोला, अमरावती ही उद्या 18 जुलैला जास्त प्रमाणात घेईल, म्हणजे एक सर्वदूर सारखी प्रणाली ही विदर्भाच्या बाबतीत 18 जुलैला विकसित होते। आजही तिथे पाऊस आहे। त्यानंतर देवगडच्या मेहकर, नायदेवी, पाळा, त्याचबरोबर चिखली, खामगाव, मलकापूर एरिया सुद्धा 17ला काही प्रमाणात, पण उद्याच्या 18ला अनेक ठिकाणी इथे आगमन करायला पोषक परिस्थिती निर्माण होते। छत्रपती संभाजीनगरच्या एक गाव हा 18 जुलैला पिंजून काढणार आहे। आजही तिथे थोडा समाधानकारक तर काही ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस त्या संभाजीनगरच्या पूर्ण तालुक्यात होत राहील, पण आजच्यापेक्षाही जास्त पावसाची क्वालिटी आणि व्याप्ती जी आहे ही 18 जुलैला सर्वाधिक जास्त भक्कम आहे। त्याचप्रमाणे ही परिस्थिती महाराष्ट्रात वाढत जाईल आणि नांदेड, लातूर, सोलापूर, धाराशिव बरोबर जालन्याचा सुद्धा भाग 18 जुलैला सोडणारच नाहीये। पण आजच्या 17 जुलैला सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात पाऊस कायम राहणार आहे, त्यामुळे घाबरले जाऊ नका। खानदेशच्या बाबतीत पुन्हा वारंवार सांगायचं झालं तर खानदेशला अजूनही दमदार ते हलक्याच पावसावरती भागून घ्यावा लागणार आहे। आजही तिथे सुरुवात होईल, काही ठिकाणी मोठ्या थेंबाचा तर मोठा मुसळधार देखील पाऊस तिथे काही ठिकाणी आहे, सर्वदूर मोठा नाहीये। पण या भागाबरोबरच मराठवाड्याचं आणि विदर्भाचं चित्र येत्या 24 तासात पूर्णपणे पालटलं जाईल, अशी परिस्थिती आहे। आता थोडं मार्गदर्शन विश्लेषण अशा स्वरूपाचं करतोय। आपण अनेक ठिकाणी अनेक वेळेस कमेंट करताय, इतरांच्या खाली कमेंट करताय, माझ्याही ते कमेंट करताय। कारण कमेंट करताना एक विचारपूर्वक कल्पना घेत चला मित्रांनो। अहंकार आणि अशा अनेक गोष्टींना आपण स्वतः काय बोललो ह्या गोष्टीचा विचार करून केला पाहिजे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, हा माणूस जवळपास 8 जुलैपासून ते 14 जुलैपर्यंत वारंवार एकच सांगतोय की परिस्थिती बदलणार आहे। 15-16लाच महाराष्ट्रामध्ये पाऊस येणार आहे आणि तो कालपर्यंत आला सुद्धा। 17 पासून 20 तारखेपर्यंत म्हणजे शासनाने दिलेल्या तारखेपर्यंत महाराष्ट्र व्यापला जाईल। पहिल्याच पंक्तीला आपल्याला वाढण मिळेल अशी अपेक्षा न ठेवता महाराष्ट्रात एकंदरीत पाऊस सुरू तरी झालाय, या गोष्टीकडे पाहून आपण सगळ्यांनी थोडं धीराने घेतलं पाहिजे, अशी माझी तुम्हाला विनंती असेल। अन्यथा पुढच्या ऑगस्ट महिन्याच्या बखाडीमध्ये मी सपशेल तुम्हाला यांच्या तोंडी सोडून मोकळा होऊन जाईल। एक वारंवार प्रत्येक वेळेस तुम्हाला मी सांगत आलेलो आहे आणि प्रत्येक वेळेस सांगतही आहे, प्रत्येक वेळेस पाऊस हा दिलेल्या टायमिंगलाच आलेला आहे, दिलेल्या तारखेलाच आला आहे, पण तुमच्या गावापर्यंत यायला त्याला कमीत कमी 3 ते 4 दिवस लागतात। ही गोष्ट तुम्हाला मान्य असताना सुद्धा काही लोकांनी निगेटिव्ह पॉईंट्सवरती भर दिलाय। त्यामुळे मी महाराष्ट्रात पुढच्या 7 ऑगस्ट 8 ऑगस्टपासून होणाऱ्या बखाडीवरती 10 ते 15 दिवस अंदाज देणं खरंच मुद्दामून थांबणार आहे। ही परिस्थिती आपण आपल्याप्रमाणे ज्या गोष्टीला आपण आधार देत आलेलो आहोत, ज्या गोष्टीला आपण चांगली सुरुवात पण दाखवली आणि अक्षरशः आज 17 उजडली आहे, सध्या 17 चालू आहे, अजून ती पूर्णही झाली नाही, तरीही बरेच लोक म्हणतात त्याचंच खरं आहे। मग त्याचंच खरं तर तिथे जा, तिथे अंदाज पहा, तिथे त्याला विचारा। सगळ्यांना अंदाज बदलायची वेळ आणली आणि ही वारंवार तुम्हाला मी सांगत आलेले। जाता जाता पुन्हा एकदा सांगतोय, आज मराठवाड्यामध्ये त्या 24 तासामध्ये आणखीन भर वाढणार आहे। विदर्भाची इच्छा आज संध्याकाळी काही ठिकाणी तर उद्या 18 जुलैपर्यंत पूर्ण होईल आणि हा अंदाज आहे। एखाद दिवस मागे पुढे झाला तर सहनही करत चला जा। जय शिवराय, धन्यवाद।